थंडीचे दिवस होते. शिंप्यानं आपलं दुकान लवकर बंद केलं आणि कसला तरी विचार करू लागला. तेवढ्यात त्याला हळूच एक आवाज आला. मला फार थंडी वाजते. रात्रभर मला मोठाच प्रवास करायचा आहे. मला एक उबदार कोट शिवून देशील का? हा आवाज कुठून येतोय? शिंपी इकडे तिकडे पाहू लागला. हे बघ, मी इकडे आहे. बोलणारा दुसरा तिसरा कोणीच नव्हता, तर तो होता चांदोबा. थंडीनं कुळकुळून तो तर अर्धा झालेला होता. शिंप्याला वाटलं थंडीमुळे चंद्र बिचारा आकसून गेलेला दिसतोय. त्यानं चंद्राला सांगितलं की लवकरच तो त्याला कोट शिवून देईल. शिंप्यानं आपल्याकडे उरलेल्या कापडाचे चांगले तुकडे शोधून काढले आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचा एक कोट शिवला. खूपच छान दिसतोय असं म्हणत चंद्रानं तो अंगात घालण्याचा प्रयत्न केला, पण काय करणार, त्याला तो घालताच येईना. हिरमूळ होऊन चंद्र म्हणाला, मला वाटलंच होतं, तू माझं माप तर घेतलंच नव्हतंस, मग मला हा कोट कसा काय होईल? शिंपी म्हणाला, पण मी तुझं माप घेणार तरी कसा? एक घार त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. ती लगेच म्हणाली, शिंपी दादा, मोजायची टेप मला दे, मी जाते आणि चंद्राचं माप घेऊन येते. घार चंद्राच्या भोवती फिरली आणि त्याचं माप घेऊन आली आणि ते शिंपी दादाला दिलं. ते सणाचे दिवस होते. एक आठवड्यानंतर शिंप्याला चंद्राचा कोट शिवायला वेळ मिळाला. कोटावरची सुंदर नक्षी पाहून चंद्र खुश झाला. केव्हा एकदा कोट घालतो असं त्याला झालं आणि घाईघाईनं तो कोट घालू लागला. पण कितीही प्रयत्न केला तरी कोट काही घालता येईना. आता तूच बघ ना, खाऊन खाऊन किती लठ्ठा झाला आहेस. हा कोट तुला कधीच नीट होणार नाही, शिंपी रागवून म्हणाला. चंद्र त्याला म्हणाला, सगळी चूक तुझीच आहे. तू कोट शिवायला इतके दिवस का घेतलेस? मग त्यानं परत एकदा विनवणी केली. बरं, आता एकदाच परत शिवून दे, आणखी लठ्ठ तर होणार नाहीस ना? असं म्हणून शिंपी निघून गेला. लाल, निळे, पिवळे, काळे असे अनेक रंगाचे तुकडे जोडून शिंप्याने एक मोठा कोट शिवला. त्याला थोडे दिवस लागले. कोट दिसायला तर सुरेखच होता. शिंपी कोट घेऊन चंद्राकडे गेला, पण चंद्र आता गोल कुठे होता? तो कोट त्याच्यासाठीच फार मोठा होता. चंद्र रागावला, एवढा सैल कोट घालून माझी थंडी कशी जाईल? ते मला काय माहीत, शिंपी पण रागाने बोलला. इतका कुशल हुशार शिंपी, इतक्या वर्षात जे चांगलं नाव मिळालं होतं ते धुळीत मिळालं. बिचारा शिंपी जेव्हा जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा तेव्हा आपले दात ओठ खाऊ लागतो. कशी वाटली स्टोरी आजची मित्रांनो? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.